धम्मबंधू आणि भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं अध्ययन आपण गेल्या 2 वर्षांपासूनही अधिक काळ करत आलेलो आहोत आणि प्रस्तुत समयी आपण त्यातल्या 4थ्या खंडातील 3ऱ्या भागाचा अभ्यास करीत आहोत. ह्या ग्रंथाचं महत्त्व किती आहे याचं अतिशय पक्कं आकलन भारतामधल्या किमान एका भिक्षूंना तरी नक्कीच झालेलं होतं आणि त्यांचं नाव आहे भदंत आनंद कौशल्यान. त्यांनी या ग्रंथाचा प्रथमतः हिंदी आणि पंजाबी भाषेत अनुवाद केला आणि हिंदी भाषेच्या अनुवादामुळे त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये जे लिहिलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, बौद्ध धर्म और बौद्ध समाज के पक्ष में जितना महान कार्य नागपुर की वह दीक्षा थी, उतना ही बल्कि उससे भी अधिक महत्वपूर्ण कार्य डॉक्टर भीमराव अंबेडकर की पुण्य लेखनी से इस ग्रंथरत्न की रचना करके किया है. धम्म दीक्षेपेक्षा ह्या ग्रंथाच्या लेखनाला आनंदजी म्हणतात महान कार्य आहे. याचं मर्म थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मर्म असं आहे की या देशामध्ये पूर्णपणे अन्याय वाढलेला होता, न्याय समाप्त झालेला होता. मनुष्य समाजामध्ये जर न्याय नसेल तर नाना प्रकारचं दुःख, पीडा, अन्याय, अत्याचार, पिळवणूक सर्व काही निर्माण होतं. ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे न्यायशास्त्र, त्याचा एक फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. जिथे भेदाभेद होतो, जिथे भेदाभेद होतो तिथे अन्याय जन्मास येतो. अन्यायाचं मूळ आहे भेदाभेद आणि या देशातल्या एकंदरीत सामाजिक अस्तित्वाचं मुख्य लक्षण आहे भेदाभेद. जातीभेद हे अन्यायाचं मूळ कारण आहे. एकमेकाला उच्च नीच लेखणं, एकमेकाची योग्यता आपल्या मनाप्रमाणे ठरवणं आणि त्यांच्यामध्ये पक्षपात करणं, त्यांच्यामध्ये भेदाभेद करणं, यामधून अन्याय निर्माण होतो. या अन्यायाचा अतिशय घाणेरडा प्रकार म्हणजे अस्पृश्यता होती आणि बाबासाहेबांनी ह्या सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारून आपलं आयुष्य पणास लावलेलं होतं. हा अन्याय काही फक्त एका क्षेत्रामध्ये होत नव्हता. मनुष्य जीवनाच्या सर्व अंगामध्ये हा अन्याय पसरलेला होता. मनुष्य जीवनातल्या सर्व अंगांमधला अन्याय जर नष्ट करायचा असेल तर त्याला एकच उपाय होता की माणसामध्ये समता स्थापित झाली पाहिजे. प्रत्येकजण दुसऱ्याला आपल्यासारखं समजू लागला, मनुष्य म्हणून त्याची किंमत करू लागला आणि मनुष्याच्या नात्यानं, ज्याला आपण माणुसकी म्हणतो, तसंच वागू लागला तरच या देशामध्ये माणसामध्ये न्यायाची स्थापना होईल. आणि इथली सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आणि तत्त्वज्ञानाची परिस्थिती नेमकी याच्या उलट आहे. अशा त्या कठीण परिस्थितीमध्ये युरोपियन राज्यकर्त्यांचं जेवढं सहाय्य घेता येईल तेवढं सहाय्य घेत, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि त्यांच्या देशामध्ये झालेल्या सुधारणांचा जितका लाभ या देशामध्ये आणता येईल तेवढा लाभ आणत बाबासाहेबांनी तो लढा लढला आणि किमान राजकीय दृष्ट्या हा देश स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मानण्यास तयार झाला. ते संविधानानं दिलेलं सर्वात मोठं योगदान आहे या देशाला आणि या देशातल्या जनतेला. वी द पीपल ऑफ इंडिया वगैरे आपल्याला माहीत आहे. काय सांगितलं संविधानं? इथल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळण्यासाठी, टू सेक्युअर जस्टिस टू ऑल पीपल, सर्व लोकांना न्याय मिळण्यासाठी
हा देश समता स्थापित करण्याचा प्रयत्न करेल, स्वातंत्र्याची बूज राखेल, ते स्वातंत्र्य देईल आणि बंधुभाव जोपासेल आणि त्या माध्यमातून न्याय केला जाईल. म्हणजे राजकीयदृष्ट्या हा आदर्श या देशाला कबूल करावा लागला, जे कबूल करायला इथली लोकांची मानसिकता नव्हती. या अशा प्रकारचं संविधान, अशा प्रकारचं बंधन मुस्लिम समाजालाही नको होतं आणि हिंदू समाजाला अजिबात नको होतं. परंतु युरोपियन लोकांचं राज्य असल्यामुळं, त्यांची सत्ता असल्यामुळं, त्यांच्यापासून स्वतंत्र व्हायचं असल्यामुळं हा सिद्धांत स्वीकारणं, ही राज्यपद्धती स्वीकारणं भारतीयांना भाग पडलेलं आहे. आणि बाबासाहेबांचं खरं योगदान तिथे आहे की ब्रिटिश आहे तोपर्यंतच तुम्हाला हे काही साध्य करता येईल, ते गेले तर मग इथलं काही खरं नाही. आणि त्याचं प्रत्यक्ष जिवंत उदाहरणच आपण पाहतो आहे की प्रत्यक्ष संविधान इतकं न्यायपूर्ण आहे की ज्याची जगामध्ये प्रशंसा केली जाते. आणि 70 वर्ष हा देश, विशाल लोकशाही असणारा देश, अनेक विविधांनी नटलेला हा देश त्या संविधानामुळं तगलेला आहे, जगलेला आहे, प्रगती करत राहिलेला आहे. हा पुरावा आहे त्या संविधानाच्या सच्चाईचा आणि योग्यतेचा. तरीसुद्धा ते संविधान उखडून पुन्हा हिंदू राष्ट्र घडवण्याची भाषा लोक करायला लागलेले आहेत. यातलं मर्म थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय जीवनामधलं हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वसुद्धा त्यांना नको आहे. इथे प्रजातंत्र नको आहे आणि इथल्या माणसाला न्याय मिळावा अशी त्यांची भावना नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधीची तीच भावना होती. म्हणून गांधीजींनी हिंदू असल्याचा नुसता अभिमान बाळगला नाही, तर त्या काळामध्ये सुद्धा साऱ्या लोकांना चॅलेंज केलं, प्रतिप्रश्न विचारून की कुराणाला मानत नाही तर तो मुसलमान कसा, बायबलला मानत नाही तर तो ख्रिश्चन कसा, त्याप्रमाणे वर्णव्यवस्थेला मानत नाही तो हिंदू कसा. आणि मी वर्णव्यवस्थेला मानतोय असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. वर्णव्यवस्था दुसरं तिसरं काही नसून माणसामध्ये केला गेलेला उच्च नीच असा भेदभाव आहे. बॅरिस्टर असलेल्या माणसाला जर न्याय कळत नसेल, आणखी कोणाला कळावा तो? ही थोडीशी मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते इतकं अफलातून आहे, इतकं अवर्णनीय आहे की त्याची सर जगामध्ये दुसरं कोणीही करू शकत नाही. हा पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यापासून या समाजामध्ये जितक्या जनतेचा, जितक्या लोकांचा जो काही लाभ झालेला आहे तो जगामध्ये कोणाचा झालेला नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं राजकीय जीवनामध्ये जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचं तत्त्व प्रस्थापित झालं, तसंच ते सामाजिक जीवनातसुद्धा प्रस्थापित झालं पाहिजे. कारण राजकीय समता पुरेशी नाही आणि कायदा ते अंमलात आणण्यासाठी सक्षम ठरतो असं नाही. कारण कायद्याचा वापर करणारी माणसं लायक असावी लागतात. आणि आज आपल्याला पाहायला मिळते की कायद्यापुढे सुद्धा लोकांना समान मानलं जात नाही. तोच कायदा श्रीमंताला वेगळ्या पद्धतीनं लागू होतो आणि त्या कायद्यामध्ये गरीब पूर्णपणे चिरडला जातो. आज घडत आहे ते का, तर माणसाची प्रवृत्ती, मानसिकता, त्याची विचारसरणी, त्याचं तत्त्वज्ञान, त्याची परंपरा ही विषमता मानणारी आहे, माणसामध्ये पक्षपात करणारी आहे. आणि ही सर्व सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे. इथल्या माणसाची ही मानसिकता बदलली पाहिजे, त्याचं तत्त्वज्ञान बदललं पाहिजे. त्या तत्त्वज्ञानाचा जो आधार आहे, धर्म असो, परंपरा असो, काही असो, ती बदलली पाहिजे. यासाठी आणखी जालीम उपाय करण्याची गरज आहे, याची बाबासाहेबांना जाणीव होती. आणि तो जालीम उपाय म्हणजे बुद्ध धम्माचा स्वीकार. अजूनही भारतीय माणसाला ह्या तत्त्वाचं आकलन झालेलं नाही की बुद्ध धर्माचा स्वीकार ही किती प्रचंड, किती महान गोष्ट आहे
आणि या देशासाठी किती आवश्यक आहे. खरं म्हणजे खेदाची गोष्ट तर ही आहे की जो अस्पृश्य समाज नरकाचं जीवन जगत होता तो माणसामध्ये आला. त्यांनासुद्धा बाबासाहेबांच्या ह्या तत्त्वज्ञानाची शिकवणीची जाणीव नाही, आकलन नाही, इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून मी कधी कधी बोलतो आणि मला बोलल्याशिवाय राहत नाही की जो बुद्ध धम्म स्वीकारत नाही तो बाबासाहेबांचा अनुयायी असू शकत नाही. समग्र क्रांतीला तो वाहून घेत नाही. स्वतःची मानसिकता, स्वतःमधला बदल तो करू इच्छित नाही आणि त्या पद्धतीनं संपूर्ण समाजामध्ये ती रुजली पाहिजे तर तो म्हणून काही प्रयत्न करू शकत नाही. स्वतः बौद्ध झाल्याशिवाय हे करणं शक्य नाही. म्हणून आंबेडकरिझम वरवरचा राहिलेला आहे. आंबेडकरी चळवळ वरवरच्या राहिलेल्या आहेत. त्या मुळाशी आजपर्यंत तो समाजसुद्धा पोचलेला नाही, ही याची फार शोकांतिका आहे. म्हणून मला भदंत आनंद कौशल्य यांचं मोठं कौतुक वाटतं की त्यांनी अचूकपणे हे मर्म हेरलं आणि या देशामध्ये एवढी प्रचंड क्रांती घडवून आणण्यासाठी या तत्त्वज्ञानाची गरज आहे. या ग्रंथरूपी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे त्यांनी निक्षून सांगितलं. दीक्षा तर कोणी घेईल, कोणाला कशी घेता येईल, म्हणून बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. यापेक्षा त्यांनी या देशामध्ये हे समतेचं तत्त्वज्ञान कसं रुजावं, या देशातला मनुष्य कसा बदलावा, त्याची मानसिकता, त्याचं तत्त्वज्ञान कसं बदलावं, याचा हा मार्गदर्शनात्मक ग्रंथ लिहून पुरावा दिलेला आहे. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे भारत घडवण्याची. म्हटलं तर हे त्यांचं सुपर पॉलिटिक्स आहे. कोणाला आकलन झालेलं नाही ते. आणि त्या दृष्टीनं आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो आहे, ही फार मोलाची गोष्ट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग मागे आपण लक्षात घेतलं होतं की लोक म्हणतात बाबासाहेबांनी काय दीक्षा दिली, आचरण कुठे शिकवलं, त्याच्यावरती आपण मागे चर्चा केलेली आहे. खोटं बोलतायत लोक. बाबासाहेबांच्यावरती खोटा आरोप करतायत. वास्तविक त्यांनी जितक्या बारकाईनं धम्म कसा आचरणात आणायचं हे शिकवलं तसं त्यांच्यानंतर कुणी शिकवलं असं मला तरी वाटत नाही किंवा माझ्या तरी पाहण्यामध्ये नाही. आणि तो सारा भाग ह्या 4थ्या खंडातल्या 3ऱ्या भागामध्ये आलेला आहे. त्याला बाबासाहेबांनी संस्कार असं म्हटलेलं आहे. परंतु संस्कार हा शब्द त्यांनी न वापरता काय शब्द वापरला आहे? बौद्ध जीवन मार्ग. म्हणजे बौद्ध बनलेल्या माणसाचं जीवन जगण्याचा मार्ग कसा असला पाहिजे, म्हणजे यांना काय घेतलं पाहिजे आणि आपल्या मनाला कसं वळण लावलं पाहिजे, कोणतं तत्त्व स्वीकारलं पाहिजे आणि ते तत्त्व आपल्या कृतीमध्ये आणून आपलं मन आणि आपलं आचरण कसं बदललं पाहिजे याचं मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्याला जीवन मार्ग म्हटलेलं आहे. बाबासाहेबांना मानणाऱ्या माणसाला जर बाबासाहेबांनी सांगितलेला जीवन मार्ग मान्य नसेल, अशा माणसाला कसं बाबासाहेबांचा अनुयायी म्हणायचा हा मला प्रश्न पडतो. लोक काही म्हणत, मी तरी अशा माणसाला बाबासाहेबांचा अनुयायी मानत नाही, अगदी स्पष्ट शब्दामध्ये. म्हणून बाबासाहेबांचा अनुयायी बनणं अर्हत बनणे इतका अवघड आहे. बौद्ध माणसाचा अंतिम उद्देश काय? निर्वाण प्राप्त करायचं, सर्व सुखी व्हायचं, अर्हत बनायचं. त्यासाठी जेवढे कष्ट घ्यावे लागतात, जेवढा त्रास घ्यावा लागतो, जेवढं स्वतःला घडवावं लागतं, मोठं अवघड काम आहे. एकाएकी कोणी अर्हत बनत नाही. मला असंच वाटतं की नुसतं बाबासाहेबांचा अनुयायी बनण्यासाठी सुद्धा किती करावं लागतं, किती त्याग करावा लागतो, किती झटावं लागतं, किती अभ्यास करावा लागतो, किती लक्षात घ्यावं लागतं, स्वतःला कसं घडवावं लागतं, याची काहीच जाणीव नसणारा मनुष्य बाबासाहेबांचा अनुयायी कसा ठरेल? ठरवू शकत नाही. आणि म्हणून धम्मदीक्षा झाल्यानंतर गेल्या 60 वर्षातही आपल्याला बुद्ध धर्माची प्रगती इथे झालेली पाहायला मिळत नाही. बौद्ध मनुष्य घडलेला पाहायला मिळत नाही. बौद्ध समाज घडलेला पाहायला मिळत नाही. ह्याच्या पुढची जी प्रकरणं आहेत
इथे सुद्धा बाबासाहेबांनी बुद्धाची प्रवचनं म्हणून काय मार्गदर्शन केलेलं आहे, गृहस्थासाठी काय शिकवलं, मग गृहस्थ म्हणून आपण कसं जगायचं त्याचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. समाजामध्ये महिलेचं महत्त्व काय, मुलीचं महत्त्व काय, त्या काळामध्ये बुद्धानं सांगितलं. आणि आज इतक्या वर्षानंतर 2500 वर्ष उलटून गेलं तर हा भारत म्हणतो बेटी बचाव. किती शोकांतिक आहे की ज्या बुद्धानं एवढा मोठा आदर्श दिला तो आदर्श आजही आम्हाला कळत नाही. आम्ही वेगळी भाषा वापरतो. पती पत्नी त्यांनी कसं वागावं, समाजामध्ये अनेक गडबडी होतात. आणि कोणीतरी मला एकदा सांगितलं होतं की कोर्टामध्ये घटस्फोटाच्या जास्तीत जास्त केसेस बौद्धांच्या असतात म्हणे. ही आणखी एक भानगड आहे. आणि हायली क्वालिफाईड लोक घटस्फोट घेतात. पण त्यातही बदमाशी असे, म्हणजे बदमाशी म्हणतो मी, लग्न झालं पटलं नाही तर एकमेकाचं सूड घेण्यामध्ये आणखी 15-20 वर्ष वाया घालवतात. सूड भावनेनं पेटवून, म्हणजे दुःखच दुःख. पण एवढी अक्कल नाही पटत ना आपलं. आपलं जीवन बरबाद नको व्हायला, दुसऱ्याचं व्हायला नको, आपलं वेगळं झालेलं बरं आहे. काही अक्कल समाजामध्ये मला सांगा. कुठलं माणसाचं जीवन जगतं तुम्ही? जनावरापेक्षा हे खालच्या दर्जाचं जीवन आहे. 2 बैल एकमेकावरती धावत जातील, टक्करसुद्धा घेतील, ती त्यांची भावना संपली की शेजारी चारा खात राहतील, कायम भांडत राहणार नाही. परंतु पतीचं पत्नीचं पटलं नाही की ते कोर्टामध्ये 15-20 वर्षे भांडत राहतील. यामध्ये यांच्याही सुखाचं वाटोळं आणि त्यांच्याही सुखाचं वाटोळं. ही तर गोष्ट खरी आहे ना. कुठे माणुसकी आहे समाजामध्ये? कुठला बुद्धधर्म आपण घेतला? बाबासाहेब इथे सांगतात पती पत्नीमध्ये कसं नातं असावं. वाचलंच नाही कधी, लक्षात घेतलंच नाही, वेळ नाही त्यासाठी. माणसाची अधोगती कशा नव्हते आम्हाला काय माहीत, आम्ही तिकडे बघतही नाही. अधोगती होते की नाही हे आम्हाला कळत नाही. दुष्ट मनुष्य कोणाला म्हणायचं? आता दुष्टाचं तर आम्ही स्वागत करतो, हारतुरी देऊन त्याचं स्वागत करतो. सर्वोत्तम पुरुष कोण आम्हाला दिसतच नाही, कधी कळतच नाही. ज्ञानी पुरुष कोण म्हणतात? कोणी असतो का ज्ञानी? हे अशी आपली अवस्था. न्यायी आणि सज्जन, न्यायाची काय चाड करता? जगामध्ये कुठे कोणाला न्याय मिळाला? म्हणून आम्ही परत उलटेच. मग शुभकर्माची आवश्यकता, कसलं शुभ ना शुभ घेऊन बसला. आपल्याला आपलं साधत राहायचं आहे, बाकी कोणाची पर्वा करायची नाही. शुभ संकल्पाची आवश्यकता, कसला शुभ संकल्प? जग काही सरळ आहे का? बोट वाकडं करावंच लागतं. सदाचार म्हणतं काय? आता हे काही सदाचाराचे दिवस राहिलेत का? चंगळवाद सगळीकडे आलेला आहे. सदाचाराची आवश्यकता अजिबात नाही. सदाचरण जगाची जिम्मेदारी, आम्हाला काय घेणं देणं त्याशी, जग काही करो, सदाचारी असो नाही तर नसो. सदाचरणात परिपूर्णता साधता येईल का? आम्हाला त्याचा विचारच करायचा नाही, तो विषय आमचा नाही. सदाचरणाच्या मार्गावरती सहकार्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही असं बाबासाहेब म्हणतात. आम्हाला त्याशी घेणं देणंच नाही तर कोण वाट पावते कोणाची? आम्ही आमच्या पद्धतीने पुढे आपले चालूच आहे. एवढं बाबासाहेबांनी सांगितलं, एवढं बाबासाहेबांनी शिकवलं. आणि तो मनुष्य चांगला घडवण्यासाठी प्रयत्न केले. आणि तरीसुद्धा काही लबाड माणसं म्हणतात बाबासाहेबांनी काय शिकवलं? मी काय म्हणतो लक्षात येतं? वाचायचे तसेच कोणी घेतलेले नाही ना. आणि म्हणून आज आपण ज्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहे तो मुद्दा आहे 6वा संस्कार. संस्काराची व्याख्या मी आपल्याला सांगितली होती की एखादा विचार, एखादं तत्त्व घेऊन ते आपल्या कृतीमध्ये आणून आपल्या मनाला आपण सवय लावतो, आपल्या मनाला आपण वळवतो, त्याप्रमाणे मनाला सवय लावतो. त्यामुळं आपली प्रवृत्ती बदलते. तर आपली मानसिक प्रवृत्ती बदलण्यासाठी आणि आपल्याला ती योग्य सवय लागण्यासाठी जे तत्त्व आपण स्वीकारतो, अंमलात आणतो, त्याला म्हणतात संस्कार. संस्कार करून घ्यावा लागतो, तो आपोआप लाभत नाही. एखादं पटलं की त्याप्रमाणे मुद्दाम वागावं लागतं. पुन्हा पुन्हा केल्यानं माणसाला सवय लागते, एकाएकी लागत नाही. पुन्हा पुन्हा केल्यानं त्याची प्रवृत्ती बदलते, एकाएकी बदलत नाही. म्हणून त्याला आचरण म्हणतात.
आचरणाशिवाय परिवर्तन होत नाही. म्हणून संस्काराशिवाय परिवर्तन होत नाही, संस्कारात आचरण करावं लागतं. तर याचे आपण 5 मुद्दे आतापर्यंत बघितलेले आहेत. आणि त्यातला अगदी पहिला मुद्दा हा आपण बघितला होता, मन घडविते तसा मनुष्य घडतो. जे मी सुरुवातीला सांगितलं की माणसाची एकमात्र शक्ती म्हणजे त्याचं मन आहे. मनाच्या माध्यमातूनच त्याचं भवितव्य घडतं. मनाच्या माध्यमातून जे काही घडायचं त्याच्या जीवनामध्ये, जे काही अनुभवास यायचं त्याच्या जीवनामध्ये, ते फक्त मनाच्या माध्यमातून, दुसरी कुठलीही गोष्ट नाही. आणि त्या शक्तीचा अचूक वापर करणं म्हणजे बुद्धाच्या मार्गानं जाणं. याच्याकडे लक्षच न देणं म्हणजे अंधश्रद्धेमध्ये बर्बाद होणं. आताच काही पेपरमध्ये बातमी आली होती, ते कुठले तरी एक भगवान म्हणे आजारी पडले देवळामधले, आणि त्याच्यावर डॉक्टर तपासायला गेले म्हणे MBBS, आणि त्यांच्यावरती उपचार केले म्हणे. त्यांना तापही आला म्हणे. आता दगडाच्या मूर्तीला ताप येतो, दगडाच्या मूर्तीची प्रकृती बिघडते, आणि त्याची तपासणी करायला MBBS डॉक्टर जातो. या देशाचं व्हायचं कसं? एवढ्या अंधश्रद्धा. आणि मग देव आजारी पडला म्हणून भक्त भेटायला. हे काय चाललंय काय या देशामध्ये? ही आमची प्रगती, विकास, या विकासाच्या मार्गाने जायचं का? प्रश्न आहे ना मोठा. म्हणून बाबासाहेबांच्या ग्रंथाचं आजही किती महत्त्व लक्षात घ्या. तो शिकल्याशिवाय गत्यंतर नाही, याशिवाय देशाचा उद्धार होणं शक्य नाही. म्हणून पहिला संस्कार सांगितलं, बाबा मनाकडे लक्ष दे, मनाशिवाय दुसरं काही बघू नकोस. तेवढी एकच गोष्ट आहे जी सर्व ह्या अडचणीतून, दुःखातून तुला पुढे घेऊन जाईल. मनाकडे लक्ष नाही दिलं, तुझी बर्बादी ठरली नाही. पहिला संस्कार दिला, काय शिकवलं? वाईट. दुसरा संस्कार दिला त्यांनी की प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीत विचार करण्याची गरजच नाही. जे दुसऱ्यांना सांगितलं ते आम्ही बिनबोभाट करतो, बरं वाईट काही बघत नाही, आम्हाला इच्छा नाही ते करण्याची. इथे परत आपण मार खातो. तिसरा संस्कार सांगितला, अप्रमाद करू नका, तो बाजूला सोडून प्रज्ञेच्या शिखरावरती चला. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, उच्च ज्ञान, ते आम्हाला मिळवायचंच नाही, त्या मार्गाने जायचंच नाही. चौथी गोष्ट सांगितलं, दारिद्र्य हे सर्व दुःखाचं उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य नसल्याने सुख लाभतेच असं नाही. सुख लाभते ते उच्च राहणीमानावरती अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवरती अवलंबून आहे. आणि आमची सारी चढावड उच्च राहणीमानासाठी असते, उच्च संस्कृतीसाठी अजिबात नसते. म्हणून शेजारी दोन बौद्धसुद्धा एकमेकाला जय भीम म्हणायला सुद्धा तयार नसतात. आमची संस्कृती ती आहे ना. बायबल सांगतं शेजाऱ्यावरती प्रेम करा, मग बायबलचं कुणी ऐकायचं? बुद्ध म्हणतात सर्वांच्युती करा, मग बुद्धाचं तरी कशाला ऐकायचं? म्हणजे आम्ही ख्रिस्ताचं ऐकत नाही, आम्ही बुद्धाचं ऐकत नाही, आम्ही आमच्या मनानं प्रमाण जे करायचं ते करतो. म्हणून सर्वात जास्त फाटाफूट जर कुठे पाहायला मिळत असेल तर ती बौद्ध नावाच्या लोकांच्या मध्ये आहे. बाकीचे किमान लाजे काजे असो किंवा अंधश्रद्धेने आपल्या जातीच्या बाबतीत तरी संघटित आहेत, जातीच्या नावानं तरी संघटित आहे. फक्त बौद्ध असे आहेत की ज्यांना कुठलंच बंधन राहिलेलं नाही. एखादी माळ तुटावी आणि त्यातला प्रत्येक मनी वेगळा व्हावा, तशाप्रमाणे इथला प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, आणि तरी सारे आम्ही जय भीमवाले. ही परिस्थिती आहे. स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावरती विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा. आत्मविजय, स्वतःला घडवणं, स्वतःला जडवणं, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. आणि मग आता बाबासाहेब म्हणतात की बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा, सत्संगती धरा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. 3 शब्द आलेले आहेत, प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. याच्यामध्ये धम्मपदातल्या 6व्या भागामधले
जवळजवळ साऱ्याच गाथा बाबासाहेबांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न आहे, प्रज्ञा म्हणजे काय? मोठा प्रश्न आहे. ज्ञान आणि प्रज्ञा याच्यामध्ये काही फरक आहे का? आणि बौद्ध वाङ्मयाचा आपण अभ्यास केला, पाली आणि संस्कृत दोन्हीही, तर आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठा भेद दिसतो. कधीकधी ज्ञान हा शब्दसुद्धा प्रज्ञेच्या अर्थानं पाली वाङ्मयात वापरलेला आहे आणि संस्कृत वाङ्मयामध्ये सुद्धा वापरलेला आहे. परंतु तरीही नुसत्या प्रज्ञेचं महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी किमान संस्कृत भाषेमध्ये जास्तीत जास्त लिखाण केले गेलेलं आहे. खूप सूत्र रचलेली आहेत. फक्त प्रज्ञा ह्या विषयाचं स्पष्टीकरण करण्यासाठी इतकं महत्त्व प्रज्ञेला दिलेलं आहे. पहिलं त्याच्यातलं सूत्र मला आठवतं ते असं, वज्रछेदिका प्रज्ञापारमिता. इंग्लिशमध्ये त्याचा अनुवाद डायमंड सूत्र म्हणून केला जातो. छोटंसं आहे, 15-20 ओळींचं ते सूत्र आहे, त्यापेक्षा जास्त नाही. पण त्यामध्ये अनित्य आणि अनात्म याची शिकवण प्रामुख्यानं मांडलेली आहे. मुख्य तत्व की जग सतत बदलणारं आहे, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. ते अतिशय गंभीर सूत्र आहे आणि त्याच्यावरती मग खूप कॉमेंट्री लिहिल्या गेल्या आहेत. नंतर जे ग्रंथ आहे त्यामध्ये अष्टसहस्रिका प्रज्ञापारमिता म्हणजे 8000 श्लोकांमध्ये लिहिलेला प्रज्ञापारमिता ग्रंथ. दशसहस्रिका प्रज्ञापारमिता 10,000 श्लोकांमध्ये लिहिला गेलेला प्रज्ञापारमिता ग्रंथ. शतसहस्रिका प्रज्ञापारमिता हा सूत्र म्हणजे 1000 श्लोकांमध्ये लिहिला गेलेला प्रज्ञापारमिता सूत्र. म्हणजे पहा किती लिखाण झाले, प्रचंड. नुसत्या प्रज्ञेचं विवेचन करणारं. पाली भाषेमध्ये तेवढं ग्रंथ नाहीत, परंतु संस्कृत भाषेमध्ये मात्र अशा अनेक ग्रंथाची रचना झालेली आहे. त्यामुळे प्रज्ञा हा विषय किती गंभीर आहे आपल्या लक्षात येईल. ती काही वरवरची गोष्ट नाही. साधारणपणे आपण त्याचा अनुवाद करतो शहाणपण म्हणून. बुद्ध धर्मामध्ये शहाणपण हा तर शब्दप्रयोग आहेच, पण त्याहीपेक्षा प्रज्ञेची अवस्था इतर अशा काही अथांग गोष्टी जाणण्याची आहे. उदाहरणार्थ प्रज्ञा त्याला प्राप्त झाली ज्यानं अनित्यतेचं महत्त्व जाणलं, अंतरंग जाणलं. प्रज्ञा त्याला प्राप्त झाली ज्यानं अनात्म, आत्मा नाही याचं मर्म जाणलं, त्याचं अंतरंग जाणलं. प्रज्ञा त्याला प्राप्त झाली की सर्व प्रकारची वासनाविकार ही मनाची उपज आहे आणि ते मनामध्ये उखडून टाकता येतात. आणि ते जर उखडून टाकले तर मनुष्य कायमचा सर्व सुखी होतो, तो बुद्ध होतो, तो अर्हत होतो. हे ज्यानं जाणलं तो खऱ्या अर्थानं प्रज्ञावान म्हटलं जातं. म्हणून बुद्धाचं वर्णन करताना व्यवहारामध्ये आपण कसं करतो, बुद्धाजवळ महान शील होतं, महाशीलवान बुद्धाचं वर्णन आहे. महान प्रज्ञावान असं बुद्धाचं वर्णन आहे. बुद्धाची प्रज्ञा सर्वंकष होती. आणि एकदा भिक्षूंनी त्यांना विचारलं, ते जंगलामधून चालले होते, शिनसाप नावाचं वृक्षांचं जंगल होतं. आता तो वृक्ष मलाही माहीत नाही कसा असतो, काय असतो तो. परंतु बुद्धाला जाता जाता भिक्षूंच्या बरोबर चालताना खाली वाकून मुठभर पानं त्या वृक्षाच्या हातामध्ये घेतली आणि भिक्षूंना प्रश्न विचारला, भिक्षूंनो माझ्या हातामध्ये ह्या वृक्षाची किती पानं आहेत आणि जंगलामध्ये या वृक्षाची पडलेली पानं किती आहेत? भिक्षूंनी सरळ उत्तर दिलं, भगवान जंगलामध्ये अगणित आहेत आणि तुमच्या हातामध्ये मोजकीच आहे, थोडी पानं आहेत म्हणून. आणि मग बुद्ध त्याला म्हणतात की हे भिक्षूंनो, त्याप्रमाणे मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे त्या मुठभर पाना इतकं आहे. तुम्ही ते आत्मसात करा, तुम्ही ते अंमलात आणा. तुम्ही ते अंमलात आणला तर तथागताला जे याच्या पलीकडचं जाणता येतं, जंगलामध्ये असणारी असंख्य पानं जाणता येतात, ती ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तुम्हाला बाकीचे भेद कळतील.
म्हणून जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही करा, बाकीचे तुम्ही फंदामध्ये पडू नका. इतकी सरळ आणि सोपी शिकवण दिलेली आहे. कारण हे तुम्हाला असं सक्षम बनवेल की त्या क्षमतेतून जे तथागताला आकलन झालं ते तुम्हाला सुद्धा आकलन होईल. ही बुद्धाची भाषा आहे. निर्वाण कसं असतं, करून पहा बुद्ध म्हणतात. त्याचं वर्णन करता येत नाही, ते शून्य आहे. एखादा दिवा विझून गेला, काय झालं? तुम्ही हे चौकशी पाठीमागे धावत राहणार का? ती ज्योत कुठे गेली, त्यातलं तेल कुठे गेलं, तो प्रकाश कुठे गेला, तुम्ही त्याच्यामागे धावत राहणार का? मूर्खपणा येतो, त्याला काही अर्थ नाही. विझून जातं म्हणजे काय घडतं त्याचा अनुभव तुम्ही घेतला, बात खतम. आणि तो अनुभव तुम्हाला निर्वाणाच्या याच्यामध्ये येतो. म्हणून निर्वाणाचं वर्णन करता येत नाही. वर्णनातीतता, अचिंत्य असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. अचिंत्य निर्वाण, ज्याचं चिंतन मनन करता येत नाही, ज्याला शब्दप्रयोग करता येत नाही. म्हणून बुद्ध धर्माच्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये सांगता येत नाहीत. का? आमचा तो अनुभव नाही. माणसाच्या अनुभवातून भाषा निर्माण झाली. आपला अनुभव दुसऱ्याला कथन करण्यासाठी शब्दाचं रूप दिलं गेलं. आम्ही ज्या पातळीवरती आहेत त्या पातळीवरतीच आमचा अनुभव आहे. त्या अनुभवालाच आम्ही शब्दाचं रूप दिलेलं आहे. बुद्धाचा अनुभव आमच्या पलीकडचा आहे, जो कुठल्याच माणसानं कधी घेतला नाही. मग त्याला शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही. म्हणून मानवाच्या प्रचलित भाषेमध्ये बुद्ध समजणं कठीण होऊन बसतं. बुद्धानं जे जाणलं ते शब्दांच्या, आमच्या शब्दांच्या पलीकडे आहे. ती भाषा वेगळी आहे, ती आम्हाला कळत नाही, आम्हाला समजू शकत नाही. आणि त्यातूनही बुद्धानं मानवी भाषेमध्ये जे जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन समजणं ही त्यांची शेवटची भूमिका आहे. की एवढ्यावरती थांबू नका, प्रत्यक्ष अनुभवानं तुम्ही ते जाणा, नुसत्या शब्दावरती विश्वास ठेवू नका. त्यामुळे बुद्ध धर्म हा गंभीर आचरणाचा विषय आहे, गंभीरपणे ते अनुभवण्याचा विषय आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून प्रज्ञा गंभीर आहे. ज्ञान सर्वसामान्य आहे. ज्ञानाचा अर्थ आपण इंग्लिशमध्ये नॉलेज म्हणतो, आपण ज्ञान म्हणतो. ज्ञानामध्ये काय येतं? माहिती येते, कुठल्या गोष्टीची जाणीव येते, काय कसं आहे ते आपल्याला माहीत होतं, एखादी रीत कशी आहे, प्रोसिजर कशी आहे, प्रक्रिया कशी आहे ते आपल्याला कळतं. निराळ्या जगामध्ये वस्तू आहेत, त्यांची माहिती घेणं ते आपल्याला कळतं, त्यांचा वापर कसा करायचा ते आपल्याला कळतं. ह्याला ज्ञान म्हणतो आपण. अनेक गोष्टींची माहिती, अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आपली जितकी अधिक असेल तितकी माहिती, त्याला प्रामुख्याने ज्ञान म्हटलं जातं. आणि ज्ञान हे व्यवहारासाठी आवश्यक आहे. त्यातून व्यावहारिक जीवन आपल्याला चांगलं करता येतं, व्यावहारिक जीवन घडवता येतं, तिथल्या समस्या सोडवता येतात. परंतु ज्ञान म्हणजे प्रज्ञा नाही. प्रज्ञेचा मुख्य मुद्दा आहे मनामध्ये जे काही विकार आहेत ते विकार धुवून काढणं. मग आता प्रत्येकाच्या मनामध्ये राग नावाचा गोष्ट आहे की नाही? राग नाही असा मनुष्य सापडेल का आपल्याला? आहेच. मग रागानं वागला तर सुख होतं का? नाही होत. बुद्ध म्हणतात कायम सुखानं जगायचं असेल तर रागानं तो दुःख निर्माण होतं, मग तो बाजूला सरला पाहिजे. चालणं सोपं आहे का? नाही सोपं. लोभ, माणसाला किती पाहिजे असतं, किती मिळवलं तो समाधानी होतो, त्याला काही मर्यादा आहे का? जगातला सर्वात श्रीमंत झाला तरी मर्यादा नाही. ही परिस्थिती आहे ना. मग त्या श्रीमंतीमध्ये कित्येक लोकांची लुटमार झाली त्याची त्याला कल्पनासुद्धा नाही. कित्येक देशोधडीला लागली त्याची त्याला घेणं देणंसुद्धा नाही. म्हणून मी परवा काहीतरी मागच्या ह्याच्यात म्हटलं होतं की ही श्रीमंतांच्यावरती सुद्धा सिलिंग लावावं. आणि बाबासाहेबांनी ती कल्पना मांडलेली होती. जेव्हा संविधानाची रचना होती तेव्हा त्यांनी एक मेमोरेंडम संविधान सभेला दिला होता. तो स्टेट्स अँड मायनॉरिटी म्हणून पुढे प्रसिद्ध झाला.
आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी भूमिका मांडली होती की सारे की इंडस्ट्रीज, मूळ उद्योगधंदे जे आहेत ते राज्याच्या मालकीचे पाहिजेत, खाजगी मालकीचे नकोत. राज्याच्या मालकीचे असतील तर त्याच्यातला नफा जो आहे तो पुन्हा सर्वसामान्य माणसाच्या कामी पडेल, पण भांडवलाच्या मालकीचे असतील तर त्याच्या खिशामध्ये जाईल. भांडवलशाही आणि सोशलिझममध्ये हा फरक आहे. बाबासाहेबांना स्टेट सोशलिझम पाहिजे होता, हे लक्षात घ्या. हे जाता जाता आलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांच्या त्या प्रज्ञेच्या माध्यमातून ते पाहत होते की साऱ्यांना जर न्याय मिळायचा असेल तर या देशातली संपत्ती याच्यावरती प्रत्येकाचा अधिकार असला पाहिजे, त्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे. तो मिळण्याची राजकीय यंत्रणा म्हणजे स्टेट सोशलिझमची त्यांची भूमिका होती. म्हणून ज्यांनी कम्युनिझमला विरोध केला ते टाकाऊ आहे. हा थोडासा जाता जाता पण नीट विचार केला पाहिजे. बाबासाहेब संबंध कठीण होऊन बसायचं हे सुद्धा एक कारण आहे. ते नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी करत नव्हते. म्हणून पार्लमेंटमध्ये त्यांनी जेवढी काही भाषणं केलेली आहेत आणि याच्यामध्ये संविधान सभेमध्ये त्यांच्या भाषणानंतर साऱ्यांची वाचा बंद व्हायची. तुम्ही त्या डिबेट्स वाचा, मोठ्या इंटरेस्टिंग डिबेट आहेत. मी लॉ कॉलेजमध्ये असताना ते डिबेट वाचलेल्या होत्या, आताही त्या सतत वाचतो. माझ्याकडे सारे ते व्हॉल्यूम पडलेले आहेत. कधी लहर आली की एखादा विषय घ्यायचा आणि बाबासाहेबांची ती भाषणं वाचायची. आपलं इंग्लिश चांगलं होईल याची गॅरंटी काय, आपली सोच जी आहे ती सखोल होईल याचीसुद्धा गॅरंटी आहे. आणि इतकी प्रसन्न भाषणं आहेत, इतकी अचूक आहेत, शब्द जसं काही मोजून मांडावेत, इतकी विलक्षण भाषा आहे. हे कसं बाबासाहेबांना साधलं? आता एवढे जवळ 400-500 लोक होते त्या संविधान सभेमध्ये. ह्या साऱ्यांच्या वरती आपला प्रभाव टाकून आपलं म्हणणं त्यांना मान्य करायला भाग पाडणं ही काही सामान्य गोष्ट होती. या पद्धतीनं संविधान घडलेलं आहे आणि राजेंद्र बाबूंनी ते कबूल केलेलं आहे. त्यांनी त्या संविधान सभेचा कार्यक्रम राबवतानाच काय भूमिका घेतली होती? ज्यांना अमेंडमेंट द्यायचं त्यांनी अमेंडमेंट द्या, दुरुस्त्या सुचवा त्या कलमाला. त्या दुरुस्त्यांच्यावरती अगोदर बाबासाहेब नजर टाकतील. कोणती दुरुस्ती विचार करण्यासारखी आहे, सभागृहापुढे मांडण्यासारखी ते ठरवतील आणि कोणती नाही ते बाजूला सारतील. त्यांनी त्या बाजूला सारल्या, त्या गेल्या, त्याचा विचार सभागृहामध्ये होणार नाही. त्यांनी ज्यावरती विचार करायला परवानगी दिली तेवढ्याच अमेंडमेंटवरती ती सभागृहात चर्चा होईल, दुसऱ्या अमेंडमेंटवरती होणार नाही. बाबासाहेबांचा अधिकार काय होता ते लक्षात घ्या बरं. हा अधिकार त्यांना संविधान सभेनं दिलेला होता, सामान्य गोष्ट नाही आहे. आणि मग त्याही चर्चेनंतर ते त्या साऱ्या चर्चेला उत्तर देतील आणि उत्तरामधून ती जी भूमिका घेतील ती भूमिका कायद्यामध्ये मान्य होईल संविधान सभेमध्ये, बाकीच्या फेटाळल्या जातील. त्यांनी अनेक अमेंडमेंट अशा फेटाळून दिलेल्या आहेत. चर्चेमध्ये सुद्धा अनेकांच्या अमेंडमेंट अशा फेटाळून दिलेल्या आहेत. कारण त्यानंतर त्या अमेंडमेंट देण्याला सुचतच नव्हतं काय उत्तर द्यायचं ते. ही बाबासाहेबांची प्रज्ञा कामं करत होते. इतर लोक ज्या लेव्हलवरती विचार करत होते, ज्या माहितीच्या आधारे विचार करत होते, त्याच्या पलीकडे ते जात होते. न्याय कशामध्ये आहे, माणुसकी कशामध्ये आहे, काही लक्षात येतं आपल्याला? द्वेषाचा भाव त्याच्यामध्ये नव्हता, ईर्षेचा भाव त्याच्यामध्ये नव्हता, मी कोणीतरी श्रेष्ठ आहे तोही भाव त्याच्यामध्ये नव्हता. विनम्र भाव होता की याच्यातून माणसाच्या कल्याणाला काय हातभार लागणार आहे. ही मैत्रीची भावना मनामध्ये असल्यामुळं, तो त्यांचा पिंड असल्यामुळं ते बाकी सर्व लोकांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करत होते. हा थोडासा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. संविधानाचं त्यांना शिल्पकार म्हणणं याच्यामध्ये फार मोठी गोष्ट नाही आहे, ते त्या शिल्पकारापेक्षाही मोठे आहेत असं म्हणावं लागेल. ही त्यातली प्रत्यक्ष परिस्थिती आहे. तर बाबासाहेबांनी मग इथे हे 2 शब्द वापरले आहेत की प्रज्ञावान बना. नुसतं ज्ञान ग्रहण करू नका. ज्ञान व्यावहारिक असतं, व्यावहारिक जीवनामध्ये 4 पैसे कमवण्यासाठी ते फायद्याचं होतं. त्यामधून आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं, परंतु त्यामधून शहाणपणी त्याचा काही भरोसा नाही. कारण शेवटी तेही ज्ञान जे आहे टेक्निकल असतं, भौतिक असतं, त्याला आपण स्किल म्हणतो. आणि म्हणून युरोपमध्ये
जे हायली क्वालिफाईड एम्प्लॉई असतात, इंजिनियर, डॉक्टर वगैरे, त्यांना ते काय म्हणतात? स्किल्ड लेबर. युरोपमध्ये हा शब्द वापरतात, स्किल्ड लेबर. इंजिनियर स्किल्ड लेबर आहे, कुशल कामगार आहे. थोडासा फरक लक्षात घ्या. त्याला चांगला मनुष्य, ज्ञानी मनुष्य म्हणत नाही. आपल्याकडे हा विद्वान, शहाणा, उपदेश करायला लायक, त्याचं ऐकलं पाहिजे म्हणून, नुसत्या डिग्रीवरून. हा फरक पडतो ना आपल्याकडे. डिग्री काही कामाची नाही. तिकडे ते लोक म्हणतात स्किल्ड लेबर. शहाणा कोण? जो स्किल्ड लेबर नाही, परंतु जीवनाचं तत्त्वज्ञान जाणतो तो शहाणा, तो प्रज्ञावान. म्हणून प्रज्ञेमधला हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. जर आम्ही प्रज्ञेचा मार्ग स्वीकारला तरच आम्हाला न्याय करता येईल, न्याय मिळवता येईल, न्यायानं जगता येईल. न्यायासाठी प्रज्ञा आवश्यक आहे, नुसतं ज्ञान पुरेसं नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि प्रज्ञा वाढायची असेल तर सत्संगती पाहिजे. प्रज्ञावानाच्या सहवासात वावरलं पाहिजे. कोणाच्याही सहवासामध्ये राहून चालणार नाही. म्हणून बुद्ध धर्मामध्ये 3 प्रकारची प्रज्ञा मांडली गेलेली आहे. प्रज्ञेचं पहिलं नाव आहे सूतमया पय्या. सूत म्हणजे श्रुत. श्रुत म्हणजे ऐकलेलं, समजलेलं. ऐकून आपल्याला जे ज्ञान मिळतं त्याला श्रुतमया पय्या म्हटलेलं आहे. सोपा शब्दप्रयोग आहे, काही विशेष नाही. जे आपण ऐकतो त्याच्यावरती चिंतन मनन करतो, ते बरं वाईट आहे का, त्याची योग्यायोग्यता आपण तपासतो, त्याला चिंतन मनन म्हणतो. त्याला पालीमध्ये म्हटलं आहे चिंतमया पय्या. चिंतन मनन करून प्राप्त झालेली प्रज्ञा. थोडक्यामध्ये विचार करून जे आपण ठरवतो ते ज्ञान म्हणजे चिंतमया प्रज्ञा. आणि तिसरा जो प्रज्ञेचा प्रकार आहे तो खरी बुद्ध धर्मातली प्रज्ञा आहे. तिला म्हटलं आहे भावनामया पय्या, म्हणजे विकसित झालेली प्रज्ञा. भावना याचा अर्थ आहे विकास, विकसित झालेली प्रज्ञा. मग कुठल्या अर्थानं विकसित झालेली? तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये जे 3 दोष असतात ते दोष त्यांनी काढून टाकले आणि त्या दोषरहित भावनेनं जो आपल्या ज्ञानाचा वापर करतो आहे तो खऱ्या अर्थानं प्रज्ञावान. कोणते 3 दोष? त्याला इंग्लिशमध्ये 3 सिग्नता असं म्हणतात, संस्कृतमध्ये त्रिलक्षण असं म्हणतात, पालीमध्ये तिन्ही दोष असं म्हणतात. असे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. मग कोणते 3 दोष माणसामध्ये आहेत? पहिला दोष लोभ. स्वाभाविकपणे नैसर्गिक अस्तित्व टिकवण्यासाठी माणसाला जे जे आवश्यक आहे ते मिळवण्याची प्रवृत्ती ही नैसर्गिक प्रवृत्ती मानली जाते. ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. परंतु त्यापेक्षा अधिक मिळून साठवणं ही अनैसर्गिक प्रवृत्ती मानलेली आहे. आणि तो मग लोभ हा दोष होतो. स्वाभाविकपणे असेल तो तो नॅचरली गुण ठरतो. स्वाभाविक गुण आहे तो. माणसाला भूक लागली, अन्न पाहिजे, स्वाभाविक आहे. त्यापेक्षा मागणं ते मिळवणं. कम्फर्ट पाहिजे, ते मिळवण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये काही दोष नाही. परंतु आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक साठवणं, अधिक धरून ठेवणं याला लोभ म्हटलेला आहे. आपण आपल्या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत कधी बारकाईनं लिस्ट करायची एक की आपल्या ह्या एवढ्या वस्तू आपण आपल्या आयुष्यामध्ये किती वेळा वापरतो. असंख्य गोष्टी आपण अशा मिळेल की आपण वर्षानुवर्ष वापरलेल्या नाहीत, अनयुज्ड, घरामध्ये फक्त शोभेसाठी असतात, अनयुज्ड. का ठेवल्या? लोभ.
माझं, ही त्याच्या पाठीमागे भावना. वापरतो की नाही तो भाग नाही, आपल्या कामी पडते की नाही तो भावना. एक काळ असा होता की लोकांना लग्नामध्ये बाकीच्या काही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेटवस्तू मिळायच्या आणि पूर्वीच्या काळामध्ये भांडी भेट देणं हे जरा स्वाभाविक होतं. लग्नाला जायचं, मग काय न्यायचं, ने हंडा, ने ग्लास, ने तांब्या, असा प्रकार होता ना, एक काळ होता असा पहा. आणि मग तेव्हा मला पाहायला मिळायचं, मी आणि घरामध्ये जायचो, पाहायला मिळायचं की घरामध्ये भलं मोठं कपाट लावलेलं आहे, रॅक, आणि त्याच्यामध्ये भांडी रचून ठेवलेली आहे. आणि मग ते त्या गृहिणीनं महिन्याभरातून 1-2 वेळा सारी काढायची, घासत बसायचं, पुसत बसायचं, परत लावून ठेवायचं. नुसतं कष्ट घासून पुसून ठेवण्याचं, त्याचा वापर काहीही नाही. मी कधी कधी विचारायचो, हे एवढे तांबे तुमच्याकडे आहेत, किती वापरले? कोण वापरतं आहे? दररोजच्या वापरामध्ये 2-4 ग्लास वापरतो आम्ही, बाकी ते तसेच पडून आहे. मग ठेवले कशाला? साधा प्रश्न आहे ना, ठेवले कशाला? एका घरामध्ये असंच गेलो होतो, त्यांच्याकडे जुनी सायकल होती लहान मुलांची, बरीच गंजून गेली होती सर्व काही. म्हटलं कशाला ठेवली तुम्ही, देऊन टाका कोणाचं. कशी काय द्यायची? म्हटलं काय झालं न द्यायला, एक गंजून चाललेलं आहे, पुन्हा घरामध्ये अडचण झाली आहे. नाही हो, आता आमची मुलं मोठी झाली, बाहेर नोकरी चाकरी करतात, त्यांची आठवण आहे म्हणून ठेवली. म्हणून काय बोलणार ते? घरात अडचण होते त्याचं काही नाही, ती आपल्या कामी पडत नाही त्याचं काही नाही, दुसऱ्याच्या कामी पडू शकतं हा तर विचारही डोक्यात येत नाही, आठवण म्हणून ठेवली. अशा कितीतरी गोष्टी आहेत पहा. म्हणजे ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्या आपल्या घरामध्ये आपण साठवून ठेवतो. आणि ही साठेबाजी, याला बुद्धानं लोभ म्हटलेला आहे. देत राहा, जे आपल्या कामी पडत नाही दुसऱ्याच्या कामी पडेल. तिथे मैत्री आहे, तिथे करुणा आहे, दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार आहे, त्याला न्याय देण्याची भावना त्याच्यामध्ये आहे. म्हणून दानातून न्याय होतो आणि गोळा करण्यातून अन्याय होतो. म्हणून भांडवलशाही वाईट. उघड आहे ना, भांडवलशाही काय वगळतं, किती साठवायचं याला बंधनच नाही. तिथे 3-4 माणसं घरामध्ये राहणार, घराची किंमत किती? 27 कोटी. आपण वाचलं नाही सर, माहीत असेल म्हणून फक्त वरवरचं बोलतो. 27 कोटीचं घर, काय काय वापरणार त्यात? स्विमिंग पूल आला, सारं काही आलं आहे. 3-4 माणसं कशाचा उपभोग घेणार आहेत? ही जी वृत्ती आहे ही समाजामध्ये अन्याय निर्माण करते. आणि त्या साठेबाजीच्या वृत्तीला बुद्धानं लोभ म्हटलेलं आहे. आणि त्या लोभावरती उतारा दिलेला आहे, दान करायला शिका, देत राहा. कमी पडणार नाही तुम्हाला. काय कमी पडणार नाही? सुख कमी पडणार नाही. त्या वस्तूमध्ये तुमचं सुख अवलंबून नाही, ती नुसती शोभेसाठी तीच राहिलेली आहे, आडगळ झालेली आहे. तुमच्या सुखात काही भर पडत नाही. हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मनामधला द्वेष काढणं प्रज्ञेची अवस्था. द्वेष, लोभ काढणं प्रज्ञेची अवस्था. दुसरा आहे द्वेष. आपण द्वेष करत नाही का? द्वेषाची भावना तर मोठी कणखर. आणि एकदा कोणाशी द्वेष निर्माण झाला की मग आयुष्यभर तोही सोडत नाही ना आपणही सोडत नाही. म्हणजे दोघांच्या डोक्यावरती ते ओझं किती दिवस? आयुष्यभर. आता द्वेषाचं ओझं आपण आयुष्यभर व्हायचं स्वतःच्या डोक्यावरती, आणि काहीच तरी शहाणपण आहे का त्याच्यामध्ये? त्याचा मोबदलाही मिळत नाही. द्वेषाची ठेव आपण आपल्याजवळ ठेवली, त्याचं व्याजही मिळत नाही ना. मनुष्य द्वेषामध्ये वाहवत जातो. म्हणून बुद्धाची भूमिका सोडून द्या, टाकून द्या. ते ओझं होऊ नका. जितके दिवस ओझं व्हाल तितके दिवस तुमच्या दुःखाला कारणीभूत होणार आहे. आणि तिसरा आहे मोह. संमोहित होणं, आकर्षित होणं, चिकटून राहणं, हा मोहाचा अर्थ आहे. त्या 3 दोषांच्यामुळं मनुष्याचं जीवन दुःखमय होतं. तो सर्व सुखी होत नाही.
त्या 3 दोषांना आपल्या मनातून काढून टाकणं म्हणजे प्रज्ञा. ही बुद्धाची भूमिका आहे. म्हणून प्रज्ञावान बनासं बुद्ध म्हणतात. आणि ही प्रज्ञाची अवस्था प्राप्त करण्यासाठी 3ही प्रकारची आपल्याला सत्संगतीची गरज आहे. चांगल्या सहवासामध्ये राहण्याची गरज आहे. म्हणून मंगलसूत्रामध्ये म्हटलेलं आहे, असेवनाच बालानं पंडितानं सेवना पूजाचं पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. जे अज्ञानी आहेत, ज्यांना कळत नाही, जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत, त्यांना बाल म्हटलेलं आहे, त्यांच्या सहवासापासून दूर राहा. पंडितांचं सेवना, जे धम्मजीवन जाणतात, जे माणुसकी जाणतात, जे न्याय जाणतात, ज्यांना उच्च जीवनाची ओढ आहे ते जाणतात, अशांच्या सहवासामध्ये राहा. ही पंडिताची व्याख्या केलेली आहे. कोणाची पूजा अर्चा करा, कोणाला मान द्या. पूजाचं पूजनीयानं, जे योग्य आहेत, जे लायक आहेत, त्यांना फक्त मान द्या, त्यांची पूजा करा. आम्हाला दगडही योग्य वाटतो, हे देशातली मानसिकता आहे ना. आणि सर्वात योग्य वाटतो म्हणून जास्तीत जास्त लोक तिथे जातात. पण शेजारी चांगला असेल त्याची मात्र किंमत करत नाही. ही मानसिकता आहे देशातली, इतकी मागासलेपणाची. आणि म्हणून त्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म शिकण्याची गरज आहे, शिकवण्याची गरज आहे. याचा प्रचार जितका आम्ही करू तितकं या देशाचं कल्याण होणार आहे. आणि परिस्थिती अशी आहे की हा आम्ही वाचत नाही आणि दुसऱ्यांना मुळी शिकवत नाही. आणि तरी आम्ही म्हणतो जय भीमवाले. हा एवढा मोठा विनोद आपण आपल्या जीवनामध्ये करतो. म्हणून सत्संगीत जोपासली तर काय होतं? बाबासाहेबांची भाषा आहे, माणुसकी बलिष्ठ होते. माणुसकी बलिष्ठ होते. आणि त्या माणुसकीची कास जेव्हा आम्ही धरत नाही तेव्हा कितीही शोकांतिका आहे ती लक्षात घ्या. आणि मग ही सारी बाबासाहेबांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त गाथा धम्मपदामधल्या घेतल्या आहेत. 3 पानांचं प्रकरण आहे ते. त्यातल्या काही गाथा आपण जाता जाता फक्त लक्षात घेऊया. परंतु जे विवेचन केलेलं आहे त्या विवेचनाला अनुसरून त्या गाथा दिलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक गाथेचा वेगळा अर्थ पाहून त्याच्यावरती बोलण्यापेक्षा आपण ते सारांश रूपानं पुढे मांडलेलं आहे आणि तो अर्थ लक्षात घेतला. तर काय म्हटलं आहे पहा. उदाहरणार्थ एक गाथा आहे, जो मनुष्य काय वर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवतो तो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्ताडन करतो. आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्त धन दाखवणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषांचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भले करेल. सत्संगती. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवतो, अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो, तो सज्जनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. आणि आपल्या जीवनात नेहमी घडतं. आपल्याला कोणी टोकलं, आपला कोणी दोष दाखवला, आपली मर्जी खपा. तो मनुष्य काही आपल्याला आवडत नाही. बुद्धाची भूमिका आहे, लक्षात घ्या, त्यानं दोष दाखवलेला आहे. तो कदाचित तुमचा सर्वात मोठा मित्र असेल. त्याला तुम्ही धिक्कारू नका, नाराज होऊन त्याला तोडू नका. पण आपण समाजामध्ये नेहमी लोकांना तोडतो. का? नाराज होतो आहे, माझ्याबद्दल असा बोलला, झाला नाराज. मला असा असा रागवला, झाला नाराज. काही लक्षात येतं आपल्याला? साध्या साध्या गोष्टीवर आपण नाराज होतो. कबीरानं काय म्हटलं आहे? जो दोष दाखवतो त्याला त्यांनी फार महत्त्व दिलेलं आहे. ते म्हणतात, निंदक बपुरा जनी मरे उपगारी सोई, हमको करता उजाला आपुन मैला होई. इतकं सुंदर वाक्य आहे ती गाथा. निंदक बपुरा जनी मरे, जो माझी निंदा करतो तो जगामध्ये बदनाम होतो, म्हणजे जगी मरे. निंदक बपुरा जगी मरे, कारण जगामध्ये बदनाम होतो तो. उपगारी सोयी, पण फार उपकारक आहे बरं तो.
फार उपकारी मनुष्य आहे तो. म्हणजे त्याच्याकडे ते वैरी म्हणून पाहत नाहीत, शत्रू म्हणून पाहत नाहीत. अरे यानं उपकार केलेत म्हणून अतिशय नम्रतेने त्याच्याकडे पाहतात. उपकारी सोयी का हमको करता उजाला. तर आमच्यामधले दोष दाखवतो, माझ्यामधले दोष दाखवतो. ते दोष मी घालवल्यामुळे मी स्वच्छ होतो, माझी सुधारणा होते, मी प्रकाशमान होतो. हमको करता उजाला आपण मैला होई. परंतु तो निंदा करतो म्हणून लोकांच्या दृष्टीनं तो घाणेरडा झाला. काही लक्षात आलं. म्हणून टीकाकारांकडे आपल्याला कोणत्या नजरेनं पाहायचं ते ठरवलं पाहिजे. सारे टीकाकार या कसोटीला उतरतात असं नाही, परंतु जे उतरतात ते आपले सच्चे मित्र मानले पाहिजेत, ते आपले सच्चे उपकारक मानले पाहिजेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पापी आणि नीच मनुष्याची संगती करू नका. सदाचारी पुरुषांची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषांची मैत्री करा. जो धर्मामृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशलेल्या धर्माने आनंद पावतात. पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणकार बाणाला नीट वळवतो. सुतार लाकडाच्या उंडक्याला वळण देतो. त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नेमानुसार वागण्याचे वळण देतात. हा स्वतःच्या बाबतीमध्ये करायचा आचरणाचा भाग आहे. ज्याप्रमाणे भरभक्कम कातळ हा वाऱ्यानं कंप पावत नाही, कातळ म्हणजे खडक, त्याप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्मृतीने विचलित होत नाहीत, ते ओझंच घेत नाहीत. ते ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते, त्याप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर होतात. धम्मश्रवणसुद्धा शांत आणि गंभीरपणे करायचं असतं. गाजावाजा आरडाओरडा हा धम्मप्रचाराचा मार्ग नाही. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात. ते इच्छातृप्तीच्या निमित्तानं बोलत नसतात. सुखाचा स्पर्श हो अथवा दुःखाचा स्पर्श हो, ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेनं पछाडलेले दिसत नाहीत. स्थिर राहतात, शांत राहतात, गंभीर राहतात. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते, परंतु जेव्हा पाप पक्क होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते. मूर्ख माणसाला आपण पाप केव्हा करीत आहोत ते कळत नाही, परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्या दुष्कृत्यानं अग्नीप्रमाणे जळत राहतो. जो जागा आहे त्याला रात्र दीर्घ वाटते, रात्र सरत नाही जाग्या माणसाला. जो थकलेला आहे त्याला 1 मैलाचा पल्ला लांबलचक वाटतो. धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. जीवन जगणं मुश्किल होतं आणि अशी रडत खळत जीवन जगणारी माणसं आपल्याला खूप पाहायला मिळतात. बस काही कारण नाही, आपत्ती असल्या, बाकीचे काही दुःख असले तरी तो चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो जर त्याला हे ज्ञान असेल तर. नाहीतर तो दुःखात जीवन घालवतो. कायम कटकण, कायम तक्रार, कायम निराशा. कितीतरी माणसं अशी जगतात आणि कितीतरी टेन्शनमध्ये जगतात. बोलून दाखवण्याची सोय नसते अनेकदा, पण टेन्शन असतं. मग आपण काय करतो, सवय लागली ना, असू दे काय होतं, दुर्लक्ष करतो आपण. म्हणून टेन्शनमध्ये जर नाना प्रकारचं टेन्शन, मला खूप टेन्शनचे प्रकार कळलेले आहेत. कधी कधी लोक बोलतात एक विश्वासानं, एवढ्या टेन्शनमध्ये माणसं जगतात. आणि ते टेन्शन घालवण्याचे उपाय इतके बुद्धिझममध्ये आहे ते कोणालाही माहीत नाहीत. जीवन प्रकाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्यानं निग्रहाने एकलेपणानं प्रवास करावा, परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये. ही माझी दौलत आहे, हे माझे पुत्र आहेत या विचारानं मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. तो स्वतःचाच स्वामी नसतो, तर मग इतरांच्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी कसा काय होणार. मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात तो शहाणा असतो, परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो
तो खरोखर पुरा मूर्ख असतो. किती सुंदर वाक्य आहे ते, की आपलं मूर्खपणा आपल्याला कळला फार मोठी गोष्ट आहे. अरे तेवढं तरी शहाणपण आहे माझ्याजवळ. पण मूर्खपणा असूनही मान्यच करायचं नाही म्हटल्यावरती मग काही खोटं नाही. तो अगदी 100% वेड्यांच्या इस्पितळामध्ये. मूर्ख माणसाला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही, त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही. बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगती कळून आल्याशिवाय राहत नाही. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचे शत्रू असतात, कारण ते दुष्कृत्य करतात आणि आपली कटू फळे त्यांना चाखावी लागतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते ते कर्म नीट झाले नाही असे समजावे. जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते, परंतु ते हे कर्म जेव्हा पक्व होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते. दुष्कर्म जगप्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यवसित होते आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते. फार काय ते त्याचा शिरच्छेदही होऊ शकतो. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्खूमध्ये अग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान याची खुशाल हाव धरू द्या. आणि असा प्रकार खूप आहे. केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही. त्याचे वय कितीही होऊ द्या त्याला लोक पोकळ डौलाचा म्हातारा म्हणूनच ओळखतात. जे सत्यवान, सद्गुणी, कारुणिक, संयमी, नेमस्थ, शुद्धाचरणी आणि शहाणे आहेत त्यांनाच लोक वडील समजतात, म्हणजे श्रेष्ठ समजतात. कितीही बदमाश बहुभाष्य असला, वर्णानं कितीही सुंदर असला तरी तो मत्सरी, कृपण आणि अप्रामाणिक आहे, तो सन्मानास पात्र ठरत नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, ज्याचे दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते, जो दोषमुक्त आणि शहाणा असतो तोच सन्माननीय होय. जो मनुष्य एखादी गोष्ट हौशेने तडीस नेतो, जो न्यायी आहे, उलट जो सत्य आणि असत्यात भेद करतो, तो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दाखवतो. जो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायी पुरुष म्हटले जातं. माणसाला दूरदर्शी, शहाणा आणि संयमी सहकारी भेटला तरी त्याने त्याचा सहवास करावा. जर भेटला नाही तर त्याच्या सहवासामध्ये जाऊ नये. एकांत पत्करला परंतु मूर्खाची संगत नको. पाप करू नये आणि थोडक्याच इच्छा ठेवून वनगजाप्रमाणे एकटेच आपलं जीवनपथ आक्रमित राहावे. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक असेल, कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे. कारण काही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहे. मरणाची घडी जवळ आली असताना सत्कर्म सुखदायक आहे, दुःखाचा त्याग दुःखदायक आहे. जगात मातीची अवस्था सुखकारक आहे, पितेची अवस्था सुखकारक आहे, श्रमणाची अवस्था सुखकारक आहे. वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकारक आहे. ज्ञानार्जन सुखकारक आहे. पापत्याग सुखकारक आहे. म्हणून माणसानं शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, श्रेष्ठाच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्राच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सज्जनाचे अनुयायी बनावे. डामडौल, प्रीती आणि आसक्ती यांच्या उपभोगाची कास धरू नका. ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाटेला पुरेसा आनंद येतो. आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगाच्या सर्व गर्वाचा निराश करतो तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरावरती चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो. दुःखापासून विमुक्त झालेला मनुष्य ज्याप्रमाणे पर्वताग्रावरती उभा असलेला मनुष्य खाली जमिनीवरती असलेल्या माणसांना पाहतो त्याप्रमाणे दुःखात मग्न असलेल्या जनसंपर्काकडे दृष्टिक्षेप करीत असतो.
अविचारी माणसात विवेकशीलता, निद्रितता, जागरूक असा जो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सरून पुढे जात असतो. ह्या सर्व धम्मपदातल्या गाथा आहेत. धम्मपद माणसाच्या प्राप्तीचं वर्णन करणारं पुस्तक आहे. काय वागल्यानं, कसं वागल्यानं काय प्राप्त होतं याचा परिणाम दर्शवणारं पुस्तक आहे. त्यामुळं धम्मपदाचा वापर त्या पद्धतीने करायचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी धम्मपदाच्या या गाथा संस्कार करणाऱ्या गाथा आहेत असं म्हणून याच्यामध्ये मांडलेलं आहे. हे त्याचं मर्म आपण जर लक्षात घेतलं तर हे सत्संस्कार आपल्याला सहजपणे टिकवता येतील, वाढवता येतील आणि याचा विहारामध्ये वापर करता येईल. बाबासाहेब म्हणले दर रविवारी विहारामध्ये जा कशासाठी? तर तिथे संस्कार मिळाले पाहिजेत. ते घेण्यासाठी विहारात जायचं. आता आमची पंचायत अशी आहे, विहारात आहे परंतु हे देणारं कोणी नाही ना तिथे. संस्काराचा पत्ताच नाही. मग माणसानं जायचं तरी कशाला? हा मोठा घोटाळा झालेला आहे. म्हणून विहार ही संस्कारांची केंद्र बनली पाहिजेत. संस्कार देणारे तज्ज्ञ तिथे पाहिजेत. नुसते शोभा दाखवणारे लोक नकोत. आणि ते जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत सामाजिक जीवन बौद्धमय बनणार नाही. ही गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवायची. विहार बदललंच पाहिजे. ते संस्काराचं केंद्र झालंच पाहिजे. विहार पूजा अर्चेचं केंद्र नाही. म्हणून बाबासाहेबांची खास भाषा होती ती त्यांनी मोठी रूपकाच्या माध्यमातून वापरली. रूपक होतं ते. मला चालते फिरते बुद्ध पाहिजेत. वापरली ना भाषा. काय अर्थ होता त्याचा? तिथे कार्य घडलं पाहिजे म्हणून मला बसलेले बुद्ध नकोत. त्याचा लाक्षणिक अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्या पाठीमागचं रूपक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती विहारं कार्यक्षम झाली पाहिजेत. चालता बोलता बुद्ध पाहिजे तिथे. तर आम्ही त्यांच्या त्या बुद्धमूर्तीमध्ये खुश असतो. पूजा अर्चा करतो, मेणबत्त्या लावतो, पाया पडतो. आणि काही लोक मी तर नवस करताना बघितलेले आहेत. बुद्धमूर्तीला नवस करताना, झेंड्याला नारळ फोडताना मी स्वतःच्या नजरेला बघितलेले आहेत. हे अंधश्रद्धा बुद्ध धर्मामध्ये येता कामा नाही. आणि अशा विहाराला आदर्श विहार म्हणून आहे. काही विहारामध्ये लायब्ररी असतात. एक मनुष्य वाचायला नसतो, नुसती शोभेसाठी. तिथे प्रशिक्षित भिक्षू असणं आवश्यक आहे. प्रशिक्षित धम्मप्रचारक असणं आवश्यक आहे, जे लोकांना संस्कार देईल, शिकवेल. हा त्यातला मुख्य भाग आहे. आणि आपण या दृष्टीनं विचार करावा. म्हणून हा संस्कार बाबासाहेबांनी आपल्या पुढे मांडलेला आहे की प्रज्ञावान, न्यायी बना आणि सत्संगती धरा. तर आपण इथेच थांबूया. पुढच्या संस्कारासाठी आपण पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघूया. ठीक आहे. जय भीम.